हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या तुमचे MSCB एक्झामसाठी हॉल तिकीट आलेले आहे, त्याच्यामुळे आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. क्वेश्चन्सला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. त्या अकाउंटवर क्वेश्चन्स येताना क्लासिफिकेशन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ असेट्स, लायबिलिटी, अकाउंट्स, तर या पॉईंटवर देखील खूप प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की अकाउंटमध्ये असेटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, तर असेटचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर या टाईपने देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक तर असेटचे टाईप्स कोणते, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे असेट्स देतील, त्याच्यामधली करंट असेट ओळखा, फिक्स असेट ओळखा, फिक्टिटियस असेट ओळखा, ठीक आहे, किंवा कॉन्टिंजंट असेट ओळखा. तर या टाईपने प्रश्न येऊ शकतात. तर आपल्या असेट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये आज आपण काही पॉईंट्स क्लिअर करू. ठीक आहे, तर फर्स्ट आहे करंट असेट. करंट असेट म्हणजे काय, ज्या असेटचा पिरियड विदिन 1 इयर असतो, तर अशा असेटला करंट असेट म्हणतात. फर्स्ट काय आहे, करंट असेटमध्ये काय काय येतात, कॅश, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, ह्या काय आपल्या करंट असेट आहे, किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस ह्या आपल्या करंट असेट आहेत. बँक बॅलन्स ह्या सगळ्या आपल्या करंट असेट आहे. त्यानंतर फिक्स असेट, ज्या असेट आपण लॉंग पिरियडसाठी खरेदी केलेल्या आहेत यांना म्हणतात फिक्स असेट. उदाहरणार्थ, आणि ज्याचे बेनिफिट, ज्या असेटचे बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड मिळणार आहेत, आपण आपली वर्किंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ज्या असेट खरेदी केलेल्या आहेत, तर याला म्हणतात फिक्स असेट. उदाहरणार्थ काय, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, प्लांट, तर हे सगळे आपल्या काय फिक्स असेट आहेत. ओके, त्याच्यानंतर फिक्टिटियस असेट हा प्रकार देखील महत्त्वाचा आहे. फिक्टिटियस असेट म्हणजे काय, ज्या असेट ॲक्च्युली असेट नाही आहेत पण त्या असेट असल्याचा आभास निर्माण करतात, भास निर्माण करतात, यांना फिक्टिटियस असेट म्हणतात. उदाहरणार्थ, आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दाखवले. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय, कंपनीच्या स्थापनेच्या वेळी, कंपनीची नोंदणी होण्यापूर्वी जो आपण खर्च केलेला आहे, कंपनीला नाव मिळण्यापूर्वी जो आपण खर्च केलेला आहे, तर कंपनीच्या स्थापनेचा खर्च, यालाच काय म्हणतात, कंपनीच्या स्थापनेचा खर्च, त्याला काय म्हणतात, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे एक प्रकारची काय फिक्टिटियस असेट आहे. ओके, त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे, आपण शेअर्स इश्यू केले, आपण 100 रुपयाचा शेअर 90 रुपयाला इश्यू केला, 10 रुपये आपला लॉस झाला. मग हा लॉस कोणता, कॅपिटल लॉस आहे. मग तो कॅपिटल लॉस कुठं दाखवला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवला जात नाही, तो असेट साईडला दाखवला जातो. ठीक आहे, असेट साईडला लॉस दाखवलेला, पण ते असेटला दाखवल्यामुळे ते काय भास निर्माण करतं की ते असेट असल्याचा भास निर्माण करतं. मग याला काय म्हणतात, फिक्टिटियस असेट म्हणतात. मग याचे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे, फिक्टिटियस असेटचे काय काय एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट, तर हे सगळे काय फिक्टिटियस असेट आहेत. ठीक आहे, माझा एक व्हिडिओ रेशो ॲनालिसिसचा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ असेट्स अँड क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटी इन डिटेल आपण डिस्कस केलेलं. त्याच्यामुळे करंट असेट कोणत्या, फिक्स असेट कोणत्या, फिक्टिटियस असेट कोणत्या, तर हे सगळे एक्झाम्पल याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले. त्याच्यानंतर आहे कॉन्टिंजंट असेट. कॉन्टिंजंट असेट म्हणजे काय, आता तुम्हाला आपण शक्यतो कॉन्टिंजंट लायबिलिटी हा शब्द ऐकलेला आहे बघा. ठीक आहे, मग आधी कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय, आपण तो पॉईंट क्लिअर करू, म्हणजे तुमचा कॉन्टिंजंट असेट म्हणजे क्लिअर होईल. ठीक आहे, आता उदाहरणार्थ, राम हा व्यक्ती आपल्या कंपनीतला एक वर्कर आहे. ठीक आहे, आता याचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला, कंपनीमध्ये काम करताना काहीतरी ॲक्सिडेंट झाला. ठीक आहे, तो म्हणतो कंपनीची चूक आहे आणि आपल्याला वाटतं की त्याची स्वतःची चूक आहे. त्याने कंपनीच्या विरुद्ध क्लेम केला. ठीक आहे, कंपनीच्या विरुद्ध क्लेम केला, किंवा हा व्यक्ती कोण आहे, थर्ड पार्टी आहे, व्यवसायाच्या बाहेरचा व्यक्ती आहे, याने कंपनीच्या विरुद्ध क्लेम केला. कंपनीच्या विरुद्ध क्लेम केला म्हणजेच कोर्टात केस चालू आहे. जर समजा आपण ही केस जिंकलं, कंपनी ही केस जिंकली, तर कंपनीला त्याला पैसे द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, पण तो जर समजा केस जिंकला, कंपनी केस हारली, तर कंपनीला त्याला पैसे द्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे ही आपली लायबिलिटी होऊ शकते. ठीक आहे, लायबिलिटी अजून नाही आहे पण होऊ शकते, भविष्यात ती आपली लायबिलिटी होऊ शकते.
मग हे कशावर डिपेंड आहे, कोर्टाच्या डिसिजनवर डिपेंड आहे की ती आपली लायबिलिटी होईल किंवा नाही. ठीक आहे. मग क्लेम्स अगेन्स्ट द कंपनी, मग ही काय आहे, ही एक कॉन्टिंजंट लायबिलिटी, म्हणजेच जी लायबिलिटी ॲक्च्युली नाही आहे पण ती भविष्यात लायबिलिटी होऊ शकते. ठीक आहे. कोर्टाच्या डिसिजनवर ते डिपेंड आहे की ती लायबिलिटी होईल किंवा नाही. अशा लायबिलिटीला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. सेम असतं कॉन्टिंजंट असेट. आता उदाहरणार्थ आपण क्लेम केला रामवर, आपण केस केली रामवर. ठीक आहे. नुकसान भरपाईचा दावा आपण कंपनीने रामवर केला. ठीक आहे. जर राम तो केस हारला तर त्याला कंपनीला काय द्यावं लागेल, नुकसान भरपाई द्यावी लागेल. ठीक आहे. मग आपली ती ॲसेट होऊ शकते कधी, जर आपली कंपनी जर केस जिंकली तर आपली ती ॲसेट होईल, जर कंपनी केस हारली तर ती ॲसेट होणार नाही. ठीक आहे. मग अशा केसला, अशा याला काय म्हणतात, कॉन्टिंजंट असेट आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी. मग याच्यामध्ये याचं कोणतं उदाहरण आहे, कंपनीने केलेले क्लेम ही कॉन्टिंजंट असेट असू शकते आणि कंपनीच्या विरोधात असलेले क्लेम ही कॉन्टिंजंट लायबिलिटी असू शकते. ओके. तर हे झाला प्रकार कॉन्टिंजंट असेट आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीचा. ओके. इथे काय प्रश्न विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफिकेशन ऑफ असेट, म्हणजे असेटचे कोणते प्रकार आहेत. तर करंट असेट हा असेटचा एक प्रकार आहे, फिक्स असेट सुद्धा असेटचा प्रकार आहे. जी असेट शॉर्ट पिरियडसाठी याला करंट असेट म्हणतात, जी लॉंग पिरियडसाठी याला फिक्स असेट म्हणतात. फिक्टिटियस असेट म्हणजे आभासी संपत्ती, ज्या फक्त संपत्ती नाही आहेत पण असेट साईडला दाखवल्यामुळे ते ॲसेट असल्याचा फक्त आभास निर्माण करतात, याला फिक्टिटियस असेट म्हणतात. कॉन्टिंजंट असेट म्हणजे आपली ॲसेट नाही आहे पण जर समजा इन फ्युचर एखादा इन्सिडन्स घडला तर ती आपली असेट होऊ शकते, तर याला कॉन्टिंजंट असेट म्हणतात. ठीक आहे. तर असेटचे हे चारही प्रकार आहेत, त्याच्यामुळे आन्सर काय येईल, ई, ऑल ऑफ दिस. ओके. आता इथे तुम्हाला काय विचारला, हे तुम्हाला सगळे प्रकार दिले, ऑप्शनमध्ये एखादा प्रकार सुद्धा देऊ शकतात आणि तुम्हाला विचारू शकतात यातला असेटचा प्रकार कोणता, किंवा याच्यातले एक्झाम्पल देऊन सुद्धा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, करंट असेट ओळखा, फिक्स असेट ओळखा, किंवा वरीलपैकी फिक्टिटियस असेट कोणत्या आहेत, कॉन्टिंजंट असेटचं एक्झाम्पल कोणतं आहे. ठीक आहे. तर या टाईपने प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर आहे फिक्टिटियस असेट कन्सिस्ट. आत्तावरती आपण फिक्टिटियस असेट हा असेटचा प्रकार बघितला, त्याच्यामध्ये काय काय येणार. पहिलं एक्झाम्पल आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनीचा स्थापनेचा खर्च, ॲक्च्युली ते असेट नाही आहे, खर्च असतो तो. ठीक आहे. आपण एकदाच केलेला कंपनी स्थापनेसाठी केलेला खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, म्हणून ते कुठे दाखवल्या जातात, असेट साईडला. ठीक आहे. आपली असेट नाही आहे ती पण आपण असेट साईडला दाखवलं म्हणून याला काय म्हणतात, फिक्टिटियस असेट. ठीक आहे. म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे फिक्टिटियस असेटचं उदाहरण आहे. त्यानंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. तर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, आपण कंपनीमध्ये ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर केलेले आहेत, हे सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. ॲक्च्युली ही ॲसेट नाही आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कोणते एक्सपेंडिचर दाखवणार, फक्त रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दाखवणार, आणि जे कॅपिटल एक्सपेंडिचर असतात ते ॲसेट साईडला दाखवतात. मग हे काय आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी आपण पैसा खर्च केला, मग हे एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, मग ते कशामध्ये येणार, फिक्टिटियस असेटमध्ये येणार. त्यानंतर डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जर समजा क्रेडिट बॅलन्स आलं म्हणजे तो प्रॉफिट असतो, आपण कुठे घेणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये आपण ॲड करतो. ठीक आहे. आणि जर समजा कॅपिटलमध्ये ॲड केला नेट प्रॉफिट, म्हणजेच तिथं कोणता इफेक्ट झाला, क्रेडिट इफेक्ट झाला. आणि प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स म्हणजेच काय असतो, लॉस असतो तो. ठीक आहे. डेबिट इफेक्ट करावा लागेल तुम्हाला, मग आपण तो कॅपिटलमधून लेस करणार, किंवा ज्या वेळेस कंपनी फायनल अकाउंट आपण बनवतो तर त्याची पोस्टिंग कुठे केली जाते, याची पोस्टिंग असेट साईडला केली जाते. ठीक आहे. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रॉफिट अँड लॉसचं डेबिट बॅलन्स दाखवलं जातं, मग ती असेट आहे का, नाही, लॉस आहे तो. ओके. पण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवलं त्यामुळे ते असेट असल्याचा आभास निर्माण करतात, म्हणून याला सुद्धा कोणती असेट म्हणतात, फिक्टिटियस असेट म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. आता इथे वरती बघितलं बघा आपण, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. तसंच हे डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणजेच हे कोणता खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपल्याला ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवता येत नाही, ते असेट साईडला दाखवावे लागतात. ॲसेट आहे का, ती ॲसेट नाही आहे पण ॲसेटला दाखवल्यामुळं ॲसेट असल्याचा आभास निर्माण करतात. ठीक आहे. म्हणून यांना काय म्हणतात, फिक्टिटियस असेट. ठीक आहे. तर हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, फिक्टिटियस असेटचे एक्झाम्पल आहेत. देन आन्सर इज ऑल ऑफ दिस. आता तुम्हाला हे सगळे फिक्टिटियस असेटचे एक्झाम्पल दिले, कधी कधी ह्यातलं एखादं सुद्धा आपल्याला देऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे,
आता इथे आपल्याला लॉंग टर्म लायबिलिटी ओळखायला सांगितले. लायबिलिटीचे दोन टाईप्स असतात, एक इंटरनल, दुसरा एक्सटर्नल. इंटरनल लायबिलिटी म्हणजे कॅपिटल आणि कॅपिटलशी रिलेटेड आयटम जे असतात ते सगळे इंटरनल लायबिलिटीमध्ये येतात. आणि एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे थर्ड पार्टीच्या लायबिलिटी. ठीक आहे, थर्ड पार्टीच्या लायबिलिटी मग त्या दोन टाईपच्या असतात, एक तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे ज्या लायबिलिटीचा पिरियड विदिन 1 इयर आहे त्याला म्हणतात शॉर्ट टर्म लायबिलिटी. ज्याचा पिरियड जास्त आहे, 1 वर्षापेक्षा जास्त आहे, यांना लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतात. मग आता इथे काय दिलं, एक्झाम्पल दिलेत. लोन ऑन मॉर्टगेज. मॉर्टगेज लोन म्हणजे काय, आपण तारण ठेवून, असेट तारण ठेवून आपण लोन घेतलेलं आहे, तर याला मॉर्टगेज लोन म्हणतात. ठीक आहे, ही एक प्रकारची एक्सटर्नल लायबिलिटी आहे किंवा लॉंग टर्म लायबिलिटी. त्यानंतर डिबेंचर अँड बॉन्ड्स. डिबेंचर अँड बॉन्ड्स सुद्धा काय असतात, लॉंग टर्म असतात. डिबेंचरचा पिरियड पण कसा असतो, लॉंग पिरियड असतो, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. ठीक आहे, तर हे सुद्धा लॉंग टर्म लायबिलिटीमध्ये येतात. त्यानंतर लॉंग टर्म लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आपण कोणत्याही प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा बँकेतून घेतलेले लोन, तर हे सगळे लॉंग टर्म लोनमध्ये येतात. ठीक आहे, फक्त बँक ओव्हरड्राफ्ट हा शॉर्ट टर्ममध्ये येतो. ओके, लॉंग टर्म पब्लिक डिपॉझिट. लोकांकडून आपण कर्ज घेतलेलं लॉंग टर्म पब्लिक डिपॉझिट जे असतात, तर पब्लिक डिपॉझिट जर असतील, समजा आपल्या कंपनीमध्ये पब्लिक डिपॉझिट काही जमा केलेले आहेत ते लॉंग पिरियडसाठी आहे, तर हे सुद्धा लॉंग टर्म लायबिलिटीमध्ये येतं. ठीक आहे, देन आन्सर इज ई, ऑल ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म ऑफ इन्कम स्टेटमेंट्स आर. फॉर्म ऑफ इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट कोणकोणते आहेत विचारले. ठीक आहे, आता इथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, हे सगळे फायनल अकाउंटचाच एक पार्ट आहे. सगळे फायनल अकाउंटचा पार्ट आहेत. फक्त मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जिथं मॅन्युफॅक्चरचं काम होतं तिथे कंपल्सरी सगळ्या कंपन्यामध्ये किंवा सगळ्या बिझनेसला हे बनवलं जातं नाही. फक्त जे मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात तर तिथंच हे अकाउंट बनवलं जातं. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट फायनल अकाउंटमध्ये कंपल्सरी बनवलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा कंपल्सरी बनवलं जातं. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट हे फक्त कंपनीच्या बाबतीत कंपल्सरी बनवलं जातं, बाकीच्यांना ऑप्शनल आहे. ओके, आणि हे सगळे काय दाखवतात, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला मॅन्युफॅक्चरिंगचा प्रॉफिट लॉस दाखवला जाईल, ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट होतो, आणि प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनला प्रॉफिट आणि लॉस कसा आपण डिस्ट्रीब्यूट केला ते दाखवलं जातं. ठीक आहे, म्हणजेच हे सगळे आपलं इन्कम किती झाला आणि तो कसा डिस्ट्रीब्यूट केला हे दाखवतात. म्हणूनच यांना काय म्हणतात, इन्कम स्टेटमेंट म्हणतात. ठीक आहे, देन हे सगळे काय आहेत, इन्कम स्टेटमेंट. आता तुम्हाला प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्कम स्टेटमेंट. ठीक आहे, तर या चारीपैकी एखादा ऑप्शन देतील, बाकीचे बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला वेगळे अकाउंट देतील. तर याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे इन्कम स्टेटमेंट कोणते. मी फायनान्शियल स्टेटमेंटचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर याच्यामध्ये हे पॉईंट देखील आपण डिटेलमध्ये क्लिअर केलेले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेथड ऑफ ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स आर. मेथड ऑफ ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. ठीक आहे, अकाउंटिंग प्रोसेस आपल्याला माहिती आहे. अकाउंटिंग प्रोसेसची 6वी स्टेप काय आहे, फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवले. अकाउंटिंग प्रोसेसमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट बनवणे ही एक महत्त्वाची स्टेप आहे, आणि त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट बनवल्यानंतर त्याचा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन केलं जातं. म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जो डाटा दाखवलेला आहे तो ॲनालाइज केला जातो. ठीक आहे, त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं आणि त्याची रिपोर्ट बनवून कम्युनिकेट केली जाते ती एंड युजर्सला. तर याच्यामध्ये कोणकोणते ॲनालिसिस करताना काय काय बनवलं जातं, तर प्रिपरेशन ऑफ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. 12th कॉमर्सला आपल्याला हा एक टॉपिक आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर रेशो ॲनालिसिससुद्धा हे एक ॲनालिसिसची एक पद्धत आहे. त्यानंतर ट्रेंड ॲनालिसिस, ॲव्हरेज ॲनालिसिस, या सगळ्याद्वारे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालाइज केल्या जातात आणि इंटरप्रिट केले जातात. ओके, देन डी इज करेक्ट आन्सर. मग इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशनचे टूल्स विचारले. ठीक आहे, मग कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, ट्रेंड ॲनालिसिस, ॲव्हरेज ॲनालिसिस आणि रेशो ॲनालिसिस, या सगळ्याद्वारे काय केला जातो, डाटा ॲनालाइज केला जातो आणि इंटरप्रिट केला जातो. देन इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन, द टाइप्स ऑफ कॅपिटल ऑफ कंपनी आर. कंपनी लॉमध्ये टाइप्स ऑफ कॅपिटल अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, मग कंपनीच्या कॅपिटलचे प्रकार विचारले. आता याच्यावर 2 टाईप वेगवेगळ्या पद्धतीने कन्फ्युजन. एक टाइप्स ऑफ शेअर वेगळं आहे आणि टाइप्स ऑफ कॅपिटल वेगळं आहे. ठीक आहे,
आता इथे कॅपिटलचे प्रकार विचारलेत. तर फर्स्ट काय दिलं, ऑथराइज कॅपिटल म्हणजेच कंपनीच्या घटनापत्रकात नोंदवलेले भाग भांडवल. इश्यूड कॅपिटल म्हणजे ऑथराइज पैकी जो पार्ट जे भाग कंपनीने इश्यू केले याला म्हणतात इश्यूड कॅपिटल. इश्यूड पैकी लोकांनी जे खरेदी केले याला म्हणतात सबस्क्राईब कॅपिटल. सबस्क्राईब केलेल्या कॅपिटल पैकी जे कॅपिटल कंपनीने मागवलेलं आहे याला म्हणतात कॉल्ड अप कॅपिटल आणि जे मागवलं नाही त्याला म्हणतात अनकॉल्ड कॅपिटल. तर हे सगळे काय कॅपिटलचे प्रकार आहेत. ठीक आहे. देन ई इज अ करेक्ट आन्सर. आता इथे तुम्हाला सगळेच कॅपिटलचे प्रकार दिलेत. कधी कधी काय केलं जाईल, तुम्हाला यातला एखादा प्रकार देऊन ओळखायला सांगितलं जाईल की कंपनीचं कॅपिटलचा प्रकार कोणता आहे किंवा प्रत्येकाचा मिनिंग महत्त्वाचा आहे. याच्या मिनिंगवर देखील प्रश्न येऊ शकतो की पुढीलपैकी ऑथराइज कॅपिटल ओळखा किंवा ऑथराइज कॅपिटलची डेफिनेशन ओळखा. तर या टाईपने देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्झर्वेटिझम कन्सेप्ट रिप्रेझेंट्स. कन्झर्वेटिझम अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये कन्झर्वेटिझम ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये ही कन्सेप्ट काय रिप्रेझेंट करते किंवा काय सांगते, तर आपण बिझनेसमध्ये सगळे आपण भविष्यात होणारे लॉसेस कन्सिडर करणार पण प्रॉफिट कन्सिडर करणार नाही. हे कोणती कन्सेप्ट सांगतं, कन्झर्वेटिझम. आणि याच कन्सेप्ट अंतर्गत आपण बिझनेसमध्ये प्रोव्हिजन करत असतो. उदाहरणार्थ आपण RDDचं प्रोव्हिजन करतो. RDD म्हणजे आपले बुडण्याची शक्यता असलेले पैसे, बुडाले नाही पण बुडण्याची शक्यता आहे, तरी देखील आपण लॉस म्हणून मायनस केले. का मायनस केले, कारण कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, भविष्यात होणारे लॉसेस कन्सिडर करा पण फायदे कन्सिडर करू नका. ठीक आहे. लॉस कन्सिडर केला तर त्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेस तो लॉस ॲक्च्युली होईल तेव्हा त्याचे इफेक्ट बिझनेसवर कमी होतील. ओके. त्याच्यामुळे कन्झर्वेटिझम कन्सेप्ट अंतर्गत काय केलं जातं, भविष्यात होणारे लॉस कन्सिडर केले जातात, फायदे कन्सिडर केले जात नाही. ऑप्शन काय दिलं, अँटिसिपेट नो प्रॉफिट अँड प्रोव्हाइड फॉर ऑल लॉसेस. भविष्यात होणारे सगळे लॉस कन्सिडर करा पण प्रॉफिट गृहीत धरू नका. प्रॉफिट ज्यावेळेस तुम्हाला होईल तेव्हाच तो बिझनेसमध्ये दाखवा. ठीक आहे. पण लॉस होण्याच्या आधी तुम्ही बिझनेसमध्ये दाखवू शकता. ठीक आहे. ही कन्झर्वेटिझम कन्सेप्ट सांगते. ठीक आहे. त्यानंतर फॉर एव्हरी डेबिट देअर इज अ क्रेडिट. ठीक आहे. हा डबल एंट्रीचा रूल आहे, डबल एंट्री सिस्टीमचा. आपल्याला ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगता, एक अकाउंट डेबिट होणार तर दुसरं क्रेडिट होणार. ठीक आहे. त्यानंतर ॲन ऑडिटर इज नॉट व्हॅल्युअर. ठीक आहे. हे सुद्धा या कन्सेप्टशी रिलेटेड नाही आहे. स्टॉक शुड बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन कोणत्या प्राईसला करतो, स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड अकाउंटिंग स्टँडर्ड 2 इन्व्हेंटरीचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टॉकचं व्हॅल्युएशन आपण कॉस्ट प्राईस मार्केट प्राईस दोन्हीपैकी जी लेस आहेत त्या प्राईसला करणार हे सांगितलेलं. पण या कन्सेप्टशी त्याचं रिलेशन नाही आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे द ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग सेज. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टचा प्रश्न आहे. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक अकाउंटमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे आपण दोन इफेक्ट करणार, एक डेबिट दुसरा क्रेडिट. ठीक आहे. डेबिट इफेक्ट आपण 1000चा केला तर क्रेडिटसुद्धा 1000चा होणार. ठीक आहे. तर ही ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट सांगता. म्हणजेच आता इथे फर्स्ट ऑप्शन काय दिले, फॉर एव्हरी डेबिट देअर इज क्रेडिट. ठीक आहे. तर हे ऑप्शन बरोबर आहे. प्रत्येक अकाउंटमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होणार, एक डेबिट होणार दुसरा क्रेडिट होणार. ठीक आहे. जेवढ्या अमाऊंटने आपण एक अकाउंट डेबिट केलं क्रेडिटसुद्धा तेवढ्याच अमाऊंटने होणार. ओके. तर ही ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट सांगते. त्यानंतर बी काय दिलं आहे, नो वाउचिंग विदाऊट एनी व्हाउचर, नो व्हाउचर विदाऊट इट्स वाउचिंग. म्हणजेच व्हाउचरशिवाय आपण वाउचिंग करणार नाही. म्हणजे ज्यावेळेस व्हाउचर नसेल अकाउंटमध्ये, आपल्याकडे एखादं बिल नसेल तर त्याची वाउचिंग होणार नाही, म्हणजेच त्याची एंट्री होणार नाही. ठीक आहे. आणि एखादी एंट्री विदाऊट बिलसुद्धा असणार नाही. म्हणजेच अकाउंटमध्ये व्हाउचर कशाला म्हणतात, जे आपल्याकडे बिल आहेत किंवा जे आपल्याकडे लिगल डॉक्युमेंट आहेत अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनचे, यांना व्हाउचर म्हणतात. तर त्याच्याशिवाय आपण अकाउंट मेंटेन करणार नाही हे सांगितलं आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन शुड बी चार्ज ऑन कॉस्ट प्राईस. ठीक आहे.
डेप्रिसिएशन हे आपण कॉस्ट प्राईसवर चार्ज करणार, पण याच्याशी त्याचं रिलेशन नाही आहे. डेप्रिसिएशन इज अ चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. डेप्रिसिएशन आपण अगेन्स्ट प्रॉफिट चार्ज करतो, बरोबर आहे, कारण आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये ते काय करत असतो, डेबिटला दाखवतो, म्हणजेच ते प्रॉफिट अगेन्स्ट चार्ज करत असतो. हे पण बरोबर आहे. पण ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टशी रिलेटेड सेंटेन्स काय, फॉर एव्हरी डेबिट देअर इज अ क्रेडिट, देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग is not concept of accounting. Which of the following is not concept of accounting? अकाउंटिंग कन्सेप्टचा आपण अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये कॉस्ट कन्सेप्ट म्हणजेच आपण ॲसेट कोणत्या किमतीला रेकॉर्ड करणार, ज्या किमतीला त्या खरेदी केलेल्या आहेत, तर त्या किमतीला आपण किंवा त्याच्या खरेदीसाठी जे पैसे ॲसेट आपण कोणत्या किमतीला खरेदी दाखवणार, ज्या किमतीला त्या खरेदी केलेल्या आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये इन्स्टॉलेशन चार्जेस, फिक्सेशन चार्जेस किंवा ट्रान्सपोर्ट चार्जेस हे त्याच्या कॉस्टमध्येच प्लस होणार. ओके. तर ही कोणती कन्सेप्ट सांगते, कॉस्ट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट कन्सेप्ट म्हणजे आपण ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार. एंटायटी कन्सेप्ट म्हणजे बिझनेस वेगळा आणि ओनर वेगळा. ठीक आहे. बिझनेस इट्स सेपरेट फ्रॉम इट्स ओनर, ही एंटायटी कन्सेप्ट सांगते. मॅचिंग कन्सेप्ट काय सांगते, प्रत्येक वर्षी आपण खर्च मॅच करणार त्या वर्षीच्या रेव्हेन्यूशी. ठीक आहे. आणि स्टॉक व्हॅल्युएशन ही कन्सेप्ट नाही आहे. ओके. स्टॉक व्हॅल्युएशन ही मेथड आहे. स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड असतात, तर ते दिलेलं आहे. आणि कॉस्ट कन्सेप्ट, मनी मेजरमेंट कन्सेप्ट, एंटायटी कन्सेप्ट, मॅचिंग कन्सेप्ट ह्या चारही कन्सेप्ट आहेत. आता इथे आपल्याला काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची कन्सेप्ट नाही आहे विचारलं, देन ई इज अ करेक्ट आन्सर. स्टॉक व्हॅल्युएशन ही अकाउंटिंगचे कन्सेप्ट नाही आहे. तर हे झाले अकाउंटमध्ये काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.